कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे। गोकुळ दूध संघातील जवळपास 1200 सभासदांच्या पात्रतेबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेतून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी माघार घेतली आहे। याचबरोबर तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सभासदांना पात्र ठरवण्यासाठी काढलेला आदेश मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं रद्द केलाय। त्यामुळे आता या 1200 सभासदांचं नेमकं काय होणार आणि मग त्यांची पुन्हा पडताळणी होणार का असे प्रश्न उपस्थित झालेत। या प्रकरणात खरं तर कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील वडक शिवाले इथल्या प्रकाश बेलवाडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। मागील सुनावणीत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र आजच्या सुनावणीत हसन मुश्रीफांच्या वकिलांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचं न्यायालयाला सांगितलं। यानंतर न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय देताना विखे पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आदेश रद्द केले। मात्र एकीकडे हा निर्णय देताना न्यायालयानं गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीला स्थगिती देण्यास मात्र नकार दिलाय। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झालाय। तरी सुद्धा 1200 सभासदांचं पुढे काय होणार, त्यांना वगळून या निवडणुका होणार का, याचा निर्णय मात्र आता राज्य सरकार आणि दुग्ध निबंधक यांच्यावर सोपवण्यात आलाय। याच निर्णयांचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे या संबंधित 1200 सहकारी संस्थांवर लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आलेत, म्हणजे प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यामुळे लवकरच या संस्थांच्या कारभारावर प्रशासकीय नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान प्रशासक नेमणुकीसाठी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली असून पुढील सुनावणीनंतरच या प्रकरणातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। एकूणच कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी 1200 सभासदांच्या मुद्द्यावरची अनिश्चितता अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे यंदाची गोकुळची निवडणूक ही थोडीशी वेगळी आहे। यात पहिल्यांदाच 25 संचालकांची निवड होणार आहे आणि त्यात आता हे 1200 नवे सभासद सदस्य जोडले जातात की पूर्वीचीच मतदार संख्या सभासद संख्या ही कायम राहते, हे मात्र राज्य सरकार आणि दुग्ध निबंधकांच्या निर्णयावर ठरणार आहे। तरी आपल्याला काय वाटतंय, आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।